भावांनो, नागपूरमध्ये खूप दुःखद घटना घडली. उद्या माझ्या अंत्यविधीला या, कारण उद्या तुम्हाला सुट्टी आहे आणि यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, अशी एक चिठ्ठी तिच्या नवऱ्याला लिहून एका दिदीने शेवटचा निरोप घेतला. त्यांचं लग्न होऊन काहीच वर्ष झाले होते, पण छोटासा किरकोळ वाद झाला, बायको माहेरी गेली आणि दिवस पुढे लोटत गेले. आता नवऱ्याचा कॉल किंवा कुठला मेसेज आला नाही, बायकोने नवऱ्याला केलेल्या कॉलचा रिप्लाय सुद्धा नवऱ्याने दिला नाही. हेच गोष्ट त्याला आतून कुठेतरी खात होती. मी त्यांच्यावर एवढं प्रेम करते तरी त्यांना माझी काळजी नाही, माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असं नवऱ्याला एक चिठ्ठी लिहून बायकोने शेवटी स्वतःला संपायचा निर्णय घेतला. भावानं, सांगायचं फक्त एवढंच आहे, नोकरी कितीही मोठी असली तरी आपल्या फॅमिलीपेक्षा ती महत्त्वाची नसते. जसं लोकांसाठी तुम्ही 8 घंटे काम करता, तसं निदान दिवसातले 2 घंटे तरी आपल्या माणसासाठी वेळ काढा आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करा. कारण पैसा कमवता येतो, पण गेलेली माणसं परत मिळवता येत नाही. कभी खुशी कभी